नमस्कार. नमस्कार. आज आपल्या प्रगतीगृह उद्योगमध्ये मॅडम आलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्या कोणता व्यवसाय घेण्यासाठी आले आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय नाव मॅडम आपलं? माझं नाव शीतल अजय पाटील. ओके, कुठनं आले आहेत मॅडम? मॅडम आम्ही पाचोऱ्यावरून आलो आहे. ओके, आज प्रगतीगृह उद्योगमध्ये कोणता व्यवसाय बघण्यासाठी आला आहेत मॅडम? आम्ही फुलवातीचं माझ्या मैत्रिणीने ना सवयवातीचं मशीन घेतलं होतं. तिने मला सांगितलं, मग आम्ही ते येऊन भेट दिली तर आम्हाला फुलवातीचं मशीन घ्यायचं. ओके, म्हणजे फुलवातीचा व्यवसाय घेण्यासाठी तुम्ही आला ना? हो. तर कसं वाटलं मॅडम इथे प्रगतीगृह खूप उद्योगमध्ये? छान वाटलं मॅडम. खूप छान प्रकारे सर्व्हिसिंग दिली. सगळ्या मॅडमांनी सगळं वेळेवर विचारलं व सगळी माहिती व्यवस्थित दिली. ओके, तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला मशीनचा डेमो वगैरे बघायला मिळाला का? हो, खूप छान प्रकारे मॅडमांनी डेमो दाखवले. ओके मॅडम, कुठे बघितलं होतं तुम्ही प्रगतीगृह उद्योगबद्दल? त्या मैत्रिणीने सांगितल्यानंतर मी यूट्यूबला सर्च केलं, यूट्यूबला बघितलं आणि मग मॅडमांना कॉल केला. ओके, कधीपासून तुम्ही फॉलो करतात आणि कधीपासून प्रगतीगृह उद्योग बरोबर जोडले गेले? मला 15 दिवस झाले मॅडम. फक्त मी 15 दिवसातच निर्णय घेतला मला घ्यायचंय म्हणून. ओके, म्हणजे एक स्वतःचं काहीतरी करायचं आहे. करायचंय म्हणून. ओके मॅडम, जो काही तुम्ही हा बिझनेस घेत आहात तो एक काय उद्देशाने घेताय? म्हणजे तुम्हाला स्वतः करायचं आहे की काही महिलांना रोजगार उपलब्ध? नाही, आम्ही बचत गटाचे काम करतो ना, तर मग महिलांना आपण रोजगार देऊया, मग ह्या हेतूने आम्ही घेतोय. ओके मॅडम, प्रगतीगृह उद्योगच्या ऑफिसला तुम्ही आज सेकंड टाइम व्हिजिट करत हो, आहात. बरोबर. तुम्ही प्रगतीगृह उद्योगबद्दल काय सांगाल? प्रगती उद्योग हा सगळ्यांनी म्हणजे करायला पाहिजे आणि यूट्यूबला सगळ्यांनी सर्च केलं पाहिजे. केल्यानंतर सगळ्यांना माहिती पडतं. कारण का कोणी काय सांगतं त्याच्या मागे आपण जायचं नाही. आपण स्वतः ठामपणे उभं राहायचं आणि स्वतः व्हिजिट करायची. ओके, एक म्हणजे तुम्ही काय सांगाल प्रगतीगृह उद्योगबद्दल? जसं व्हिडिओमध्ये तुम्ही बघतात किंवा जसं आहे व्हिडिओमध्ये तसंच तुम्हाला इथे हो, आल्यानंतर? ते तसंच प्रकार आहे. सगळं ते आपल्याकडून जाणून घेतात आणि आपल्याला पण ते समजून सांगतात आणि ॲग्रीमेंट वगैरे करून घेतात. त्याच्यामुळे आपली कुठलीच शंका येत नाही आणि त्यांच्याविषयी आपण कुठलीच शंका बाळगू शकत नाही. ओके, मी इथे आल्यानंतर तुम्हाला असं काय वाटलं की लीगल प्रोसेस होत नाहीये किंवा काय? नाही, तसं काहीच वाटलं नाही मॅडम. पूर्णपणे लीगल प्रोसेस पूर्णपणे झाली. तुमचे काही शंका असतील त्यांचं निरसन झालं का? हो, झालं. तुमचे म्हणजे जे काही असेल सर्व शंकांचं निरसन झाल्यानंतर? सगळं आम्ही मॅडमांनी विचारलं, पण आमच्या काहीच शंका नव्हत्या. त्याच्यामुळे आम्ही काही बोललोच नाही. तुम्हाला ट्रस्ट ऑलरेडी प्रगतीगृह उद्योग. ओके ठीक आहे मॅडम, आज प्रगतीगृह उद्योग सोबत जोडून तुम्ही फुलवातीचा व्यवसाय सुरू करत आहात. जसं तुम्ही एक निर्णय घेतला तसे आपले भरपूर महिला कस्टमर्स आहेत. तर त्यांना पण एक कुठेतरी वाटत असतं की मी चालू करेल, पण मग मी डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू की नको करू, एक भीती असते. तुम्ही त्यांच्यासाठी एक काय सांगाल? त्यांनी करायला पाहिजे. ही भीती आपले आज ना उद्या निघून जाणार आहे आणि आपण असं भीती करत करत मागे राहतो. आपल्या पुढचे लोक पुढे चालले जातात. हा विचार न करता सगळ्यांनी म्हणजे एक चांगला उद्योग आहे, घ्यायला पाहिजे, करायला पाहिजे. ओके ठीक आहे मॅडम, आपले जे काही तुम्ही एक काय सांगाल मॅडम? तुम्ही पण आज त्यांच्यासोबत मशीन घेता, तुम्ही पण सुरू करणार आहात व्यवसाय, तुम्ही काय सांगाल? मला तर हेच वाटेल की आपण सगळ्या महिलांनी आपण महिलांना घरी बसल्या उद्योग देऊन आपण त्यांचा उदरनिर्वाह आपण चालू करू शकतो. म्हणजे घरी बसून महिला घर सांभाळून आणि घर सांभाळून पण उद्योग करू शकतात आणि आपण त्यांना घरी बसल्या एक उद्योग व्यवसाय म्हणून आपण त्यांना वाटचाल देऊ शकतो. त्याचा उदरनिर्वाह आपण भागवू शकतो. ओके, तुम्हाला इथे कुठे बाहेर मार्केटिंग करण्याची किंवा बाहेर फिरण्याची कुठे गरज आहे का? त्याच्यासाठी कंपनी लीगल नोटरी ॲग्रीमेंट करून दिलेलंच आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं कामच नाही. ओके ठीक आहे मॅडम, तुम्ही आज प्रगतीगृह उद्योगला भेट दिली, फुलवातचा व्यवसाय घेतलात, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुमचा जो काही व्यवसाय आहे तो वाढीसाठी प्रगतीगृह उद्योगकडनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू मॅम.